माधव, अरे आज घरी लवकर आलास? आज तुझं एकच वादा माधव दादाचं फोटोशूट होतं ना, गेला नाही? नाही गेलो. का? आबा मला राजकारणात नाही यायचंय. काय म्हणालास? अहो त्याला राजकारणात यायचं. ऐकलंय मी. तुला राजकारणात यायचं नाहीये? आबा मला राजकारणातलं काही कळत नाही हो. मला तरी कुठे कळत आहे, पण मी आहे ना. हा, तो बेंचो, हो लँग्वेज. त्याचं नावच भेंचो आहे, तर मी काय करू? तो भेंचो परत तुझ्या डोक्याची आय मीन वाट लावतोय. राजकारणात नाही यायचंय? अरे आपल्या परंपरेचं काय? दिल्लीचे प्रमुख काय म्हणतील? आबा आबा माझ्या पहिल्या वाढदिवसाला 20 किलोचा केक कापण्यासाठी सोन्याची तलवार देणारे तुम्ही होता. दिल्लीचे प्रमुख नव्हते. आबा माझ्या शाळेच्या प्रगती पुस्तकातला एक झाट इंग्लिश शब्द कळत नसला तरी सुद्धा अभिमानाने खाली प्रिय आबा अशी स्वाक्षरी करणारे तुम्ही होता. दिल्लीचे प्रमुख नव्हते. आबा आबा तुमच्यासारखं हे राजकारणातलं खोटं खोटं वागणं हा अभिनय मला नाही जमणार हो. आज एका पार्टीला शिव्या घालायचा, दुसऱ्या दिवशी त्याच पार्टीत, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पार्टीत, चौथ्या दिवशी चौथ्या पार्टीत. एवढा कॉन्फिडन्स, सॉरी, एवढा कोडगेपणा कसा आणायचा? कुठं मिळतो? आणि जरी झालोच राजकारणी तरी फार फार तर मी एक निस्वार्थी, लोकांच्या शंका ऐकून घेणारा, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एक सुशिक्षित कार्यकर्ता होईल. आणि झालोच तसा तर मग दिल्लीचे प्रमुख काय म्हणतील? अरे हो तीच ते बाई पोर. त्याला आत्ताच काय म्हणू नका. डॉक्टर शर्मा सारख्या टेबलवर उडी मारून जीव द्यायचा. मग तर विषयच संपला. काही बोलायलाच नको. काही बोललो की टेबलावरून उडी मारते, हे आत्महत्या करते. आबा म्हणजे उद्या आपल्याच पेपरात बातमी, आबासाहेबांचा चिरंजीव साखर कारखान्यात मळी काढताना आत्महत्या करून मेला. साहेब मळी? साखरेची. नाही हो आबा. आबा आत्महत्या आणि मी तुमच्यामुळे. आबा बेंचो हे लँग्वेज. नाव आहे त्याचं. बेंचो मी मला तुमचा फोटो पाकिटात ठेवायला सांगितला. म्हणाला कधी आत्महत्येसारखा बालिश विचार मनात आला ना तर या थोबाडाकडे बघ, या थोबाडाकडे. इतकी वर्ष माणसानं चुत्त्या बनवून 3 टर्म खासदार झाला हा माणूस. बेंचो नाव आहे ना त्याचं. आणि या माणसाचं तू पोरगा प्रामाणिक, सुशिक्षित, कर्तबगार. या असल्या माणसासाठी आत्महत्याचा विचार डोक्यात येतोच कसा? थु, तुझी जिंदगानीवर, असं म्हणाला मला तो. जे काय ते स्पष्ट बोल. अजून तू मला कळेल असं बोलशील. इडियट. 3 इडियट 1 2 3. फिल्म 3 इडियट. त्याचं काय? त्या फिल्म मध्ये सुद्धा आर माधवन त्याच्या बापाला असंच कन्व्हिन्स करतो. तुम्ही ते फिल्म बघा. अरे हे बघ पाऊस पडतोय, अशा वेळी सभा घ्यायच्या असतात. आबा सभा होत राहतील हो. अरे कशाला पिक्चर नकोय. अरे ऐक ना माझं, कशाला माझा ग्लास भर रे, पिक्चर बघायचंय. 3 इडियट. बेटे तुम्हारा वो प्रोफेशनल कैमरा कितने का आएगा?
थांबव, पिक्चर थांबव. आबा, आर माधवननं माझं डोळं उघडलं. आबा, अगं ऐकलंस का? इथंच आहे मी. हा. माधवला जे आपण सोन्याच्या अंगठ्या आणि चैनी करायला टाकलेत ना ते विकलं आणि तुला बेबी पर्यंत मोठा मंगळसूत्र कर. अरे पण तुला राजकारणात नव्हतं यायचं तर स्पष्टपणे सांगायचं होतं. त्यासाठी पिक्चर दाखवायची काय गरज होती? या पिक्चरनी माझे डोले उघडले. कोण आहे रे तिकडे? आबा कॅमेरा? तुला पण फोटोग्राफर व्हायचंय ना? त्या आर माधवन पिक्चर मध्ये आहे तसं तुला फोटोग्राफर व्हायचंय ना? नाही नाही. काढ, खूप फोटो काढ. पक्ष्यांचे फोटो काढायचे आहेत ना? हे बघ, तू आमच्या पक्ष्यांचे फोटो काढ. हा, अहो आबा त्या पिक्चर मधल्या आर माधवनला फोटोग्राफर व्हायचं होतं. या माधवला मोठा फोटोग्राफर व्हायचंय. हे घे, यासाठीच हा कॅमेरा आणलाय. तू फोटो काढ. म्हणजे तू जंगलात जा फोटो काढायला, राणीबागेत जा, नॅशनल पार्कात जा, आरे मध्ये जा. साहेब, अरे जंगल नाही असं ठरलंय आपलं. अरे तुला हवं तिथं जा. हा, आणि सगळ्यांचे फोटो काढ. आमच्या पक्षाचे जास्त फोटो काढ. हॅलो दिल्ली प्रमुख, पक्षांचे, आपल्या पक्षांचे फोटो काढायला माझा मुलगा तयार आहे. हा, फोटोग्राफर, खूप मोठा फोटोग्राफर. आबा कधीतरी ऐका. ओ ओ आबा. आबा बेंचो. काय मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? नाही नाही, हा अमुक एका पक्षाच्या बाजूने किंवा अमुक एका पक्षाच्या विरुद्ध व्हिडिओ नाहीये. हा एक जनरल व्हिडिओ आहे आणि यात जे विचार मांडले आहेत ते तुम्हा सगळ्यांना नक्की पटतील. आपल्याला सगळं कळतं, सगळं माहिती असतं, पण आपण वळत काही नाही. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि निवडणुकांचे वारे वाहत आहेत आजूबाजूला, तेव्हा आपण सुजाण आहोत, जागरूक आहोत, तेव्हा योग्य उमेदवाराला मत द्या, कारण आपलं मत किमती आहे. आणि तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल आसोवाचा तर हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि पोचपावती म्हणून, शाबासकी म्हणून आपलं हे चॅनल आहे आसोवा, हे आवर्जून सबस्क्राईब करा. आपलं फेसबुक पेज फॉलो करा, फ्री आहे. आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. आपली सोशल